कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास दुसऱ्यांदा दिलेली बेकायदेशीर मुदतवाढ रद्द करावी आणि निवडणुकीची प्रक्रिया पुढे चालू ठेवावी अशी याचिका दक्षिण सोलापूरचे राष्ट्रवादी नेते डॉ. बसवराज बगले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे। 8 जानेवारी रोजी दाखल झालेल्या याचिकेवर गुरुवारी 11 जानेवारी रोजी सुनावणी झाली। त्यावर न्यायमूर्ती चांदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर डॉ. बसवराज बगले यांनी प्रभावीपणे युक्तिवाद करत शासनाचा दिनांक 4 जानेवारी 2024 चा संचालक मंडळास दिलेल्या मुदतवाढीचा आदेश कसा बेकायदेशीर आहे हे बाजार समिती कायद्यातील तरतुदीनुसार उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने 18 डिसेंबर 2023 रोजी आदेश पारित करून 20 डिसेंबर 23 पासून निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली आहे। 10 लाख रुपयांच्या निवडणूक निधीचा भरणाही बाजार समितीने केलाय। अशा स्थितीत शासनाने दिलेली मुदतवाढ रद्द आहे, त्यामुळे तात्काळ निवडणूक घ्यावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली। 1 फेब्रुवारीला यावर उच्च न्यायालयात फैसला होणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।